हे प्रत्येक वेळेस बोलतात ना आरोग्याच्या हितासाठी, यांचे नेते ओरडतात ना आम्हाला हॉस्पिटलचे प्लॉट नाही दिले, आम्हाला हे नाही दिलं, आम्हाला ते नाही दिलं. मग आता दिलेला हॉस्पिटलचा प्लॉट कॅन्सल करतात तर ते पाहतो आम्ही, तो काय चाललं तर ते पाहतो आम्ही, ते काय ते डिसिजन घेणार त्याबाबत. वरती शासन आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, शासन आहे. प्रत्येक गोष्टी आम्हाला पण लोकांनी निवडून दिलेलं आहे. आम्ही लोकांच्या मधून आम्ही निवडून आलेलो, आम्ही पण इथं आम्ही कामकाज करायला आलेलो. सत्ताबळ म्हणजे काय सर्व काय असं नाही आहे. सत्ताबळ म्हणजे सर्व काय नाही. 11 वॉर्डमधून टॅक्स येतो, म्हणजे यांच्या का कोणाच्या का बापाचं राज्य नाही आहे. आता आम्हाला थोडे अशा पद्धतीने शब्द सुद्धा घ्यायला लागायला लागलेत आम्हाला. हे काय चाललंय आज एवढा खालच्या थरावर जाणं आम्हाला मला नंतर. म्हणजे 2007चा जो सभागृह नेता, जो माजी महापौर आहे, तो 2007चा कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवतो आणि हाच स्वतः माजी महापौर 10 ते 15 मध्ये महापौर होता. मग तेव्हा त्यांनी कायदा का नाही लागू करून घेतला? बघा, आमच्या जनता ही आमची बाप आहे आणि या जनतेने आम्हाला हे राज्य दिलेलं आहे बहुमताने. त्यामुळे जनता आमची बाप आहे, म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच आहे. त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे. कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे. आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते. त्यामुळे तो विश्वास आहे, त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे.